मित्र हो, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील संबंधाची चर्चा थांबायचं नाव काही केलं घेत नाही. उलट यातली एक नवी आणि तितकी धक्कादायक माहिती बाहेर यायला लागलेली आहे. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला तर आहे. आता रुपाली चाकणकर यांची एसआयटी कडून चौकशी सुरू झालेली असताना ईडीनं सुद्धा एंट्री घेतलेली आहे. एसआयटी कडून अद्याप सुद्धा रुपाली चाकणकर यांना या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेलं नाही. त्यामुळे विरोधकाकडून एकंदर या एसआयटी बद्दल, एसआयटीच्या तपासाबाबत आणि राजकीय हस्तक्षेपाबाबत शंका घेतली जात आहे. बघा ना, अशोक खरात याच्याशी आपला फक्त अध्यात्मापुरता संबंध होता, बाकी त्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नव्हती, असं रुपाली चाकणकर यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. अशोक खरात सोबत आपले थेट संबंध नव्हते, त्यांना केवळ आध्यात्मिक गुरु मानत होते, असं सांगून रुपाली चाकणकर यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु खरात याची 1.5 महिना चौकशी करून एसआयटीनं रुपाली चाकणकर यांना सुद्धा चौकशीसाठी पाचारण केल्यामुळं चाकणकर यांच्यासाठी हा सुद्धा एक धक्का होता. आता अशोक खरात सोबतच्या गुवाहाटी दौऱ्यानं त्यांचा पाय अधिक खोलात गेलेला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरावेळी, म्हणजे ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांना फोडली होती, त्यावेळेला हे गुवाहाटी आणि तिथलं हॉटेल गाजलं होतं. आता त्याच गुवाहाटीला अशोक खरात सोबत रुपाली चाकणकर यांचा दौरा झाला. विशेष म्हणजे रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या देखील या दौऱ्यामध्ये सहभागी होत्या. गुवाहाटीच्या हॉटेल ब्ल्यू रॅडिसन येथे तिघांनी 3 दिवस मुक्काम केला. अशोक खरात आणि रुपाली चाकणकर, त्याचबरोबर प्रतिभा चाकणकर यांनी 2021 मध्ये गुवाहाटीचा दौरा केलेला होता. गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये एकाच तारखाना तिघही वास्तव्याला होते. 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या तारखांना हे तिघही गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. आणि मग या तारखामध्ये त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेऊन पूजा अर्चा केल्याची शक्यता आहे. अशोक खरात भक्तांकडून लाखो रुपये घेऊन ज्या पूजा अर्चा करायचा, तशीच पूजा अर्चा गुवाहाटीमध्ये सुद्धा केल्याची चर्चा आहे. गुवाहाटीची ही माहिती लीक झाल्यामुळं रुपाली चाकणकर आणखी अडचणीत येताना दिसू लागले आहेत. भोंदू अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांनी 2021 मध्ये गुवाहाटीचा दौरा केला होता. भोंदू खरात याच्यासोबत आपला काहीच संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांनी सोबत दौरा केल्यामुळं आणि गुवाहाटीमध्ये 3 दिवसांचा मुक्काम केल्यामुळं त्यांच्यातली जवळीकता या निमित्तानं अधोरेखित होते. अशोक खरात प्रकरणामध्ये आर्थिक अफरातफरीचा आरोप ठेवून चाकणकर यांना ईडीनं सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे. पण चर्चा मात्र होऊ लागली ती त्या गुवाहाटीच्या हॉटेलची, तिथल्या 3 दिवसाच्या मुक्कामाची. आता यावर रुपाली चाकणकर काय सांगते ते पाहूया. मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.